Co-powered by Techno. विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोव्याचे महामंत्री गोविंद शेंडे सर आपल्या सोबत आहे. सर, तिरुपतीमध्ये प्रसादात जो प्रकार झाला न्यायालयीन प्रकरण आहे, तुमची काय भूमिका आहे विश्व हिंदू परिषदेची? विश्व हिंदू परिषदेचं फार आधीपासून हे म्हणणं आहे की जितके असे मंदिर आहेत की ज्याच्यावर सरकारी नियंत्रण आहेत ते सर्व सरकारी नियंत्रणातून मुक्त झाले पाहिजे. भाविकांना श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांना, हिंदूंना ते मंदिर संचालनाकरता दिलं पाहिजे. हे न दिल्यामुळे तिरुपतीच्या प्रसादाची घटना घडली. आता जे बाकीचे मंदिर आहेत तिथे पण जर सरकारने लक्ष नाही दिलं आणि ते हिंदूला नाही दिले तर पुढे जसं तिरुपतीच्या प्रसादात घडलं तसं बाकीच्या मंदिरांमध्ये पण घडण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की जितके सरकारी नियंत्रणामध्ये मंदिरं पूर्ण देशभरामध्ये आहे ते सगळे मुक्त करा. भाविकांना, भक्तांना, हिंदूंना त्याचं संचालन द्या. तिथल्या अनेक गोष्टी असतात. अभिषेक असतो, पूजा असते, बाकीची व्यवस्था असते, दर्शनार्थ्यांची व्यवस्थेचा विषय असतो. हा ज्याची त्या मंदिरावरती श्रद्धाच नाही आहे तो या सगळ्या व्यवस्थेंकडे लक्ष देणारच नाही. म्हणून हे कारण ते सरकारी कर्मचारीची तो कर्मचारी भावेने तिथे असतो, कर्मचाऱ्याच्या भावनेने तिथे असतो आणि जो श्रद्धेने हे सगळं करतो तो समर्पणाने करत असतो. तर समर्पण आणि कर्मचारी भाव याच्यामध्ये अंतर असतो. त्याचा परिणाम आम्ही तिरुपतीच्या प्रसादामध्ये बघितला आहे. हा प्रकार दुसऱ्यांदा न घडावा याच्याकरता सर्व सरकारी मंदिर हे सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करावे. याचा दुसरा असाही अर्थ होतो की जे प्रसाद वाटप केलं जातं सरकारी नियंत्रणात असलेल्या मंदिरांमध्ये तेही मुक्त व्हावं आणि जे आस्थेनं पूजा करतात त्यांच्याकडे द्यावं असं म्हणायचं तुम्हाला? प्रश्नच नाही ना. तेच तर म्हणाल मी की सरकारी नियंत्रण जर मुक्त झालं तर प्रसाद सप्लायचा विषय भक्तांकडेच येईल ना, निर्माण करण्याचा विषय भक्तांकडेच येईल ना, पूजेचा विषय भक्तांकडेच येईल ना, दर्शनाचा विषय भक्तांकडेच येईल ना. भक्त त्याची व्यवस्था जेव्हा करतील तर श्रद्धेने करतील तर शुद्धता, सात्विकता, प्रामाणिकता हे त्याच्यामध्ये निश्चित रूपाने राहणार आहे. महाराष्ट्रातले कुठले मंदिरं, देशातले कुठले मंदिरं असं वाटतं तुम्हाला की ज्याचं प्रायोरिटीनं आता करायला पाहिजे? अरे शिर्डीचं मंदिर आहे, पंढरपूरचं मंदिर आहे, सिद्धिविनायकाचं मंदिर आहे, महालक्ष्मीचं मंदिर आहे. किती मंदिरं आहेत इकडे दक्षिण भारतामध्ये तर अनेक मंदिरं आहेत. मीनाक्षीपुरमपासून सगळे मंदिरं, तिरुपतीचं मंदिर आहे, मीनाक्षीपुरमचं मंदिर आहे, किती मंदिरं आहेत. असे अनेक जे मंदिरं जे सरकारच्या नियंत्रणामध्ये आहे ते सर्व मंदिरं हिंदू भाविकांच्या स्वाधीन केले पाहिजे. तरच या सगळ्या स्वच्छता, शुद्धता, पवित्रता हे राखल्या जाईल. तिरुपतीमध्ये जो प्रकार झाला त्याच्याबद्दल काय सांगा? पण ते याच्याचमुळे झालं ना की सरकारी नियंत्रण असल्यामुळे तुम्ही ठेका देता. मग ठेकेदार पैसा कमवण्याच्या भावनेमध्ये असतो. तो किती जास्तीत जास्त मी यातून पैसा कमवू शकतो ही त्याची भावना असते. आणि मग त्याला भेसळ केली काय आणि काय केली काय, त्याला काय ते श्रद्धाच नाही तर मग भेसळ काय आणि काय काय काही करू शकतो तो, असा आहे ना विषय. शेवटचा प्रश्न, विश्व हिंदू परिषदेच्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही काय करणार, यासाठी काय कोणाकडे मागणी करणार? आम्ही आत्ता केंद्राने असं सरकारला हे केलेलं आहे की हे तुम्ही जर लवकरात लवकर असा निर्णय नाही केला तर आम्ही देशव्यापी याच्याकरता एक आंदोलन उभं करू. तुम्ही आंदोलन करणार काही? नक्की नक्की. जर सरकारने याच्याकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही देशभरामध्ये याच्याकरता एक आंदोलन उभं करणार आहोत. खूप धन्यवाद. कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.